बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आजचा दिवस काहीसा खास आहे. आजचा दिवस हा साऱ्या शिवसैनिकांसाठी, महाराष्ट्रातल्या करोडो शिवसैनिकांसाठी काहीसा खास आहे. कारण आज आपल्या मातोश्रीच्या, तुमच्या आमच्या तीर्थस्थानाच्या, आपल्या मातोश्रीच्या प्रांगणामध्ये, आपल्या मातोश्रीच्या अंगणामध्ये आज शंकराचार्यांचा पदस्पर्श लाभलाय. शंकराचार्य या देशात हिंदू धर्माचे सर्वोच्च, आपल्या धर्मपीठाचे सर्वोच्च शंकराचार्य, त्यांचा पदस्पर्श मातोश्रीच्या अंगणाला लाभतो. आज मातोश्रीवर त्यांच्या पादुकांची विधिवत पूजा केली जाते, त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. आज हा सारा प्रसंग पाहिला की का कुणास ठाऊक शिवसैनिकांनो एक अंगावर अजूनही शहारा आहे, अंगावर शहारा येतो. मला अजूनही 1 वर्षापूर्वीच, मला वाटत नाही वर्ष झालं असेल, पण नाशिकच्या त्या आपल्या शिवसेनेच्या मेळाव्यातलं तो गोंधळ आठवतो. आई भवानीला घातलेला. शिवसैनिकांनो, तुम्हालाही तो गोंधळ आठवत असेल. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे त्यावेळेस स्टेजवर होते आणि आमच्या मातोश्री, आमच्या मासाहेब रश्मी वहिनी तिथे समोर बसल्या होत्या. आणि त्यावेळेस ज्यावेळेस तो गोंधळ घालण्यात आला, त्यावेळेस तुम्ही पाहिलं असाल सारं ठाकरे कुटुंब स्टेजवर होतं. त्या गोंधळाचे बोल होते, दार उघड बये, दार उघड बये, दार उघड बये, दार उघड बये, आई सप्तशृंगी तू दार उघड बये, कोल्हापूर वासिनी तू दार उघड बये. तुम्ही सर्वांनी ऐकलं असाल. ज्या वेळेस तो गोंधळ चालू होता, आईला गोंधळ घातला जात होता आणि आईला बोलावणं साकडं घातलं जात होतं. दार उघड बये, दार उघड बये, तुळजापूर भवानी दार उघड बये, आई एकविरा देवी तू दार उघड बये. हे काय होता? हा गोंधळ काय होता? या माझ्या शिवसेनेवर, या महाराष्ट्राच्या शिवसेनेवर, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हा हल्ला होत आहे. आई तुळजा भवानी तू दार उघड, पंढरपूर वाशिनी तू दार उघड, एकविरा आई तू दार उघड, सप्तशृंगी तू दार उघड, दार उघड बये, दार उघड बये, कोल्हापूर वाशिनी तू दार उघड. तुम्ही सर्वांनी या धावत या शिवसेनेवर हल्ला होतोय, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला होतोय. तो त्या दिवसाचा क्षण अजूनही डोळ्यासमोर तसा आहे. मी स्वतः होतो त्या मैदानामध्ये, मी स्वतः होतो. मी तो क्षण पाहत होतो आणि समस्त हजारो जण तिथे उपस्थित होते. सर्व शिवसैनिकांच्या अंगावर शहारा उमटत होता, भगवे झेंडे फडकत होते. समस्त शिवसेनेचं वातावरण तयार होत होतं आणि दार उघड बये, दार उघड बये असं एक गोंधळ साकडं घातलं जात होतं. ज्या वेळेस शिवसेनेवर, ज्या वेळेस धर्मावर संकट येतं, आपण ऐकलंय प्रभू, आपण कृष्ण गीतेचा तो सार ऐकलाय. भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलं? यदा यदा हि अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे आपण कायम ऐकत आलो. गीतेतला हा श्लोक आपण कायम ऐकत आलो की जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं त्या वेळेस मी जन्माला येतो. जेव्हा जेव्हा धर्माला, आता संकट आहे इथे, धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे. हिंदू धर्म कुठेही धोक्यात नाही. पण ह्या धर्माच्या नावाने हे बडवे जे आहेत, आजूबाजूला पसरलेले हे जे बडवे आहेत, हे बडवे हा धर्म धोक्यात आणतायत. ह्या बडव्यांमुळे हा धर्म धोक्यात येतोय आणि ते मानवता धर्म धोक्यात येतोय. आज शंकराचार्यांच्या अनेक गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या, अनेक गोष्टी. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस शिवसेनेवर संकट येतं, आपण ज्यावेळेस साकडं घातलं, आज पहा तुम्ही, देवाधिकांचा आशीर्वाद आहे, संतांचा आशीर्वाद आहे, सर्व संतांचा आशीर्वाद आहे. ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी, मातोश्रीच्या पाठी सर्वांचा आशीर्वाद आहे. आज तुम्ही पाहाल, शिवसेनेने सिद्ध करून दाखवलं कोण आहे शिवसेना, कोण खरी शिवसेना, हे सारं सिद्ध करून दाखवलं. पण आपण साकडं घातलं आई तुळजा भवानीला, कोल्हापूर वाशिनीला, पंढरपूर वाशिनीला, सप्तशृंगीला, एकविरा देवीला साकडं घातलं. म्हणतं ये बये ये आणि हे दार उघड. आज तुम्ही पाहाल शिवसैनिकांनो, कोर्टाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. जी परवाची तारीख होती ती पुढच्या महिन्यात, म्हणजे 1 महिन्यानंतर, जी 19ची तारीख होती ती 23 तारखेला. हे काय चाललंय? हा अधर्म आहे, हा विश्वासघात आहे, हा विश्वासघात आहे. आज ज्या वेळेस मातोश्रीवर, ज्यावेळेस शंकराचार्य, हिंदू धर्माचे सर्वोच्च शंकराचार्य, धर्मपीठाचे सर्वोच्च शंकराचार्य ज्यावेळेस मातोश्रीवर येतात, कारण ही काही राजकारणी मंडळी नव्हे, ही मंडळी राजकारणाच्या पलीकडे असतात. ही सर्वांसाठी समान, ही सर्वांसाठी, यांचे कोणी शत्रू नाही, यांचे कोणी मित्र नाही. पण ज्यावेळेस धर्माच्या गोष्टी होतात त्यावेळेस हे योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करतात. धर्माविषयी बोलण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्यांनाच अधिकार आहे धर्माविषयी बोलण्याचा. तुम्ही पाहिलं असाल, ज्यावेळेस राम मंदिराविषयी यांनी सांगितलं होतं की अर्धवट मंदिराचं उद्घाटन करू नका, मंदिर पूर्ण करा, आम्ही स्वतः येऊ, मंदिर पूर्ण बांधा, नाही केलं.
आज तुम्ही पाहत असाल पावसाळ्यामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कशा प्रकारे पाणी गळतंय. तुम्ही पाहिलं असाल, अनेक व्हिडिओज आहेत, त्याचे ऑनलाईन व्हिडिओज आहेत. ही काही राजकारणी मंडळी नव्हे आणि यांचा राजकारणासाठी कोणी वापरही करू नये. पण आज ज्या वेळेस देशाच्या सर्वोच्च धर्मपीठाचे शंकराचार्य ज्यावेळेस म्हणतात उद्धव साहेबांच्या बाबतीत विश्वासघात झालाय, ज्या वेळेस त्यांच्या मुखातून तो विश्वासघात शब्द आला ना, अंगावर शहारा आला. आम्ही तेच सांगतोय विश्वासघात झाला. आज तुम्ही त्यावेळेस ते मातोश्रीवर तो क्षण एकदा पहा आणि जे मी सांगतोय ते तुम्ही अनुभवा. मातोश्रीवर ज्यावेळेस त्यांचं आगमन झालं, संबंध मातोश्रीला पुष्पमाळा घातल्या गेल्या होत्या. आणि आज विशेषतः तुम्ही रश्मी वहिनी आऊसाहेबांकडे पहा, त्या आमच्या मातोश्रीकडे पहा, रश्मी वहिनींकडे पहा. आज त्यांच्यामध्ये मला मासाहेबांचं ते प्रतिबिंब दिसत होतं. मासाहेबांना मी नाही पाहिलेलं, पण मासाहेबांचा फोटो पहा आणि त्यांचं आजचं रूप पहा. रश्मी वहिनी साहेबांचं अगदी अगदी मिळतं जुळतं रूप होतं. आज संबंध ठाकरे, तेजस्वी ठाकरे असतील, आदित्य साहेब असतील, उद्धव साहेब असतील, सर्वांनी शंकराचार्यांच्या पादुका डोक्यावर घेऊन त्याची यथोवत विधिवत पूजा केलेली आहे. हेच म्हणतात ना, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, हेच म्हणतात आणि यालाच म्हणतात. आज मातोश्रीवर जो काही उत्साह सोहळा झाला, जो काही सोहळा झाला तो विसरता येण्यासारखा. तुम्ही एकदा हा सोहळा पहा आणि त्यानंतर पुढे मी माझं विश्लेषण करतो. समर्पयामि अवाहयामि अवहनार्थयक्षणान् समर्पयामि अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवाह पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरं शुचिः सर्वं शुचिः अतध्यानम् नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः परेभ्यः परमादुकाभ्यः आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यः छन्दमौरजे यथा लोहवेदे परत्पश्वेन्द्रुभ्यो धातवे यथा लोकाय रुद्रिया यथा नो मित्रो वरुद्रञ्जनाश भेषजा तच्छयो सुनमीमहे यशुक्र इव सूर्यवज्र या सर्व सोहळ्यानंतर ज्या वेळेस शंकराचार्य बाहेर पडत होते मातोश्रीच्या, पत्रकारांनी त्यांना हे ठरलंच होतं, पत्रकार प्रश्न विचारणार, अनेक प्रश्न विचारणार, कारण महाराष्ट्रात शंकराचार्य आलेले आहेत. आणि मला वाटतं मातोश्रीवर कदाचित माझ्या ऐकिवात नाही, या अगोदर शंकराचार्य कधी आले होते मला माहित नाही. जर आले असेल तुम्ही मला दुरुस्त करा कमेंटमध्ये. पण ज्यावेळेस शंकराचार्य मातोश्रीतून बाहेर पडत होते आणि पुन्हा आपल्या एप्सित स्थळी जाण्यासाठी ते निघाले होते, त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. पहिल्याच प्रश्नामध्ये मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळून गेली, मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. मी कुणाच्या प्रश्नांची म्हणणार नाही, राजकारणाचा हा विषय नाही. पण त्यांनी काय सांगितलं, गोघात म्हणजे गोहत्येपेक्षाही मोठा घात जर कुठला असेल तर तो आहे विश्वासघात. हिंदू धर्माचे आपण आहोत, पाप पुण्याचा विषय इथे होतो आणि पाप पुण्याच्या विषयामध्ये जर शंकराचार्य बोलणार नाही तर काय. बघा राजकारणाचा विषय कसा काय, विश्वासघात हा पाप पुण्याच्या विषयांमध्ये येतो आणि विश्वासघात जर हा विषय असेल तर तो राजकारणाचा विषय नाही. तो धर्माचार्यांनी त्याच्यावर बोलू नये. त्यांनी स्पष्ट सांगितलं, गोहत्या अगोदर विश्वासघात सर्वात वर मानला गेलाय, गोहत्येच्याही अगोदर विश्वासघाताला मानलं गेलंय. आपण सर्व सनातन धर्माचे पालन करणारे आहोत. काय म्हणतात, आपण सर्व सनातन धर्माचे, आपल्या हिंदू धर्माचे पालन करणारे आहोत. आपल्या धर्मात पुण्य पापाच्या व्याख्येत विश्वासघात गोहत्येच्या गोघाताच्या वर मानला गेलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जो झालाय तो विश्वासघात आहे, विश्वासघात. तिथे काही पत्रकारांनी
ज्यावेळेस त्यांना प्रतिप्रश्न केला की भारतीय जनता पक्ष म्हणतोय आमच्या बाबतीत विश्वासघात झाला, किंवा जो फुटलेला गड बाहेर पडलाय ते म्हणतायत हिंदू धर्माचे आम्हीच खरे रक्षक, आम्हीच विचारांचे वारसदार वगैरे म्हणाले, त्यावेळेस शंकराचार्य म्हणाले विश्वासघात हा हिंदू कधी करू शकत नाही, विश्वासघात हा हिंदू कधी करू शकत नाही, ज्यांनी विश्वासघात केलाय ते हिंदू कसले. लक्षात घ्या. आज तुम्हाला दोन गोष्टीच्या बाबतीत भारतीय जनता पक्षांतर कधी बोलूच नाही. जर 2.5 वर्षांचा जो शिवसेनेला दिलेला शब्द पाळला गेला असता तो तिथे पहिला विश्वासघात केला गेला, आणि दुसरा विश्वासघात शिवसेनेसारखा 30 वर्ष जुना तुमचा मित्र असलेला पक्ष, ज्या मित्राच्या करंगळीला पकडून तुम्ही महाराष्ट्रात लागणारा पक्ष मोठा झाला, मोठा होऊन त्याने सत्तेची फळं चाकली, आज तो पक्ष शिवसेनेला 2 भागात तोडतो आणि म्हणतो ही खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना. आज बाळासाहेब आमच्यातनं गेल्यानंतर तुम्ही शिवसेनेच्या बाबतीत घडवलेलं हे राजकारण, याला विश्वासघात नाही म्हणायचा तर काय म्हणायचं कमळीच्या हो. असो, त्या विषयातही मला जायचं नाही. विश्वासघातावरच बोलतोय ना आपण. ह्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बगल बच्चांनी, त्यांच्या टोळीने जो काही केलाय तो विश्वासघात आहे. ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख आजारी असताना, सगळी महत्वाची सूत्र एकनाथ शिंदेच्या हातात सोपवलेली असताना, ज्यावेळेस महाराष्ट्रात एकमेव ज्यावेळेस त्यांना विरोधी पक्ष नेते पद मिळणार होतं तेही एकनाथ शिंदेना देऊ केलेलं असताना, ज्यावेळेस नगर विकासासारखं, सार्वजनिक बांधकामासारखं महत्वाचं खातं ज्यावेळेस एकनाथ शिंदेच्या हातात सोपवताना उद्धव साहेबांनी विचार केला नाही की या माणसामुळे मी कदाचित भविष्यामध्ये अडचणीत येऊ शकतो. ज्यावेळेस आपण पाहत असाल, ज्यावेळेस ती विधान परिषदेच्या, राज्यसभेच्या जी कुठली निवडणूक त्यावेळेस ती राहिली होती, त्याच्या अगोदर ज्यावेळेस हॉटेलमध्ये ज्यावेळेस खासदार ठेवले गेले होते, आमदार ठेवले गेले होते, त्यावेळेस उद्धव साहेबांनी आल्यानंतर पहिला प्रश्न विचारला होता एकनाथ कुठे, तो होता विश्वास. आणि केला गेला तो विश्वासघात. तो केला होता विश्वासघात. कोणी केला होता? अनाथाच्या नाथाने विश्वासघात केला होता. अनाथाच्या नाथाने. उद्धव साहेबांच्या बाबतीत झालाय तो विश्वासघात. हे देशाचं सर्वोच्च धर्मपीठ म्हणतंय, हे देशाचे हिंदू धर्माचे सर्वोच्च शंकराचार्य म्हणतात. आज कदाचित भक्तांच्या, स्वयंघोषित भक्तांच्या, अंधभक्तांच्या, स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांच्या मनाला कदाचित हे पटणार नाही. त्यांना कदाचित आज शंकराचार्यांमध्ये देखील एक राजकारणी दिसेल, कारण त्यांच्या डोळ्यावर अशी काही जाडजाड झापडं लावलेली आहेत, जाडजाड भिंगाचे, स्वयंघोषित हिंदुत्वाचे जे चष्मे लावलेले आहेत, जाडजाड भिंगाचे, अगदी पेप्सिकोलाच्या बाटलीच्या काचेपेक्षाही जाडजाड ते भिंग असतील. त्यांना तो कदाचित प्रकार दिसणार नाही, पण आम्हाला दिसतोय हा प्रकार, आम्हाला दिसतोय. यांना त्याच्यातही राजकारण दिसेल. त्या राजकारणावरही आज बोलायचं नाही, पण आज जे काही धर्माचार्यांनी, शंकराचार्यांनी बोललंय त्याच्यातून मात्र आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तर मिळाली. काय म्हणतायत पुढे? हम सबके मन में इस बात की पीड़ा है. बघा, मला हे वाक्य अतिशय महत्वाचं वाटतं. स्वतः शंकराचार्य काय म्हणतायत? हम सबके मन में इस बात की पीड़ा है, आपके साथ विश्वासघात हुआ है. आप जब तक पुनः इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री के पद पर विराजमान नहीं होते हैं, तब तक हम सबकी पीड़ा से, हम सबकी इस पीड़ा से, इस दर्द से मुक्ति नहीं हो सकती. हे स्वतः शंकराचार्य म्हणाले. शिवसैनिकांनो, ही गोष्ट काही लहान सहान नाही. इतर सगळ्या गोष्टी आजच्या बाजूला ठेवा, सगळ्या, पण ह्या ज्या धर्माचार्यांनी केलेल्या ह्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत, अतिशय महत्वाच्या आहेत. त्यानंतर मीडियाने मगाशीच तुम्हाला मी सांगितलं, मग हा शिंदे गट वगैरे असे तसे म्हणतायत, ते बोलतात मला राजकारणाचं बोलायचं नाही. जे झालंय उद्धव साहेबांच्या बाबतीत, जे झालंय तो विश्वासघात आहे, एवढंच ते म्हणाले. आम्हाला राजकारणावर बोलायचं नाही, आम्ही तो विश्वासघात पाहतोय, हे देखील ते म्हणाले. जो विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही. आणि निवडणुकांनी हे सिद्ध करून दाखवलंय की खरा हिंदू कोण आहे, खरा हिंदुत्ववादी पक्ष कोण आहे. हे निवडणुकांनी सिद्ध करून दाखवलं. आमचं शिवसेनेचं हिंदुत्व हे सर्व समावेशी हिंदुत्व आहे. लोकांची घरं जाळणारं आमचं हिंदुत्व नाही, लोकांची घरं जाळणारं, घरं फुंकणारं हिंदुत्व नाही. तर त्या जळणाऱ्या चुलींमध्ये असलेल्या भांड्यामध्ये ते दोन वेळचं जेवण कसं येईल हा विचार करणारं आमचं हिंदुत्व आहे. किंवा लोकांची घरं कशी बनली जातील यासाठी विचार करणारं आमचं हिंदुत्व आहे. हे सिद्ध केलंय महाराष्ट्राच्या जनतेने, हे सिद्ध केलंय. शंकराचार्य पुढे म्हणतायत, त्यांना ज्यावेळेस मीडियाने, कोणीतरी पत्रकाराने छेडलं की तुम्ही राजकीय बोलत आहात शंकराचार्य, तुम्हाला असं वाटत नाही का? ते काय म्हणतायत? अतिशय महत्वाचं म्हणाले की हा विषय राजकीय नाही, विश्वासघात हा विषय राजकीय नाही, हा पाप पुण्याचा विषय आहे. आणि पाप पुण्याचा विषय म्हणजे हा धर्माचा विषय आहे. आणि धर्माचा विषय धर्माचार्य किंवा धर्माच्या विषयावर धर्माचार्यच बोलणार. धर्माच्या विषयावर धर्माचार्य नाही तर काय राजकारणी, राजकीय नेते बोलणार.
स्पष्ट त्यांनी सांगितलं. त्यावर तो पत्रकार निरुत्तर झाला. आज मातोश्रीवर पादुकांचं पूजन झालं. ते म्हणाले, हिंदू धर्मात ज्यावेळेस गुरुजन आपल्या घरी येतात त्यांचे स्वतःचे शब्द मी सांगतो, एकही शब्द इकडचा आणि तिकडचा मी करणार नाही, त्यामुळे मी आहे तसं तुम्हाला वाचून दाखवतोय. ज्यावेळेस हिंदू धर्मात आपल्या घरी गुरुजन येतात, गुरुजन म्हणजे तुम्ही समजू शकता साधे आपले शिक्षक जरी असले तरी त्यांची आपण पाय धुवून पूजा करतो. आपल्या घरी ज्यावेळेस शिक्षक येतात, गुरुजन वर्ग येतात, ज्यावेळेस आपल्या घरी, गुरुपौर्णिमा जवळ येते, तुम्ही सर्व समजू शकता मला काय सांगायचंय. त्यावेळेस त्यांचं पादुका पूजन केलं जातं. तेच उद्धवजी ठाकरे साहेबांनी, आपल्या साहेबांनी तेच सहकुटुंब केलेलं आहे. सहकुटुंब सहपरिवार तेच पूजन केलेलं आहे. त्यानंतर मात्र एका विषयाला घेऊन शंकराचार्यांचा आवाज थोडा वाढला. तुम्ही जाऊन पहा त्या मीडियावर, मी तुम्हाला हे काही व्हिडिओ दाखवणार नाही, तुम्ही जाऊन पहा त्या मीडियावर. 2 मिनिटासाठी सगळ्याच्या सगळ्या मीडिया अगदी पिन ड्रॉप सायलेन्स, शांत, चिडीचूप. धर्माचार्यांचा आवाज ज्यावेळेस वाढतो सगळ्या मीडिया शांत. त्यांनी विषय काय घेतला होता, ज्यावेळेस दिल्लीमध्ये प्रतिकृती बनवली जाणार आहे, केदारनाथाची प्रतिकृती बनवली जाणार आहे, तिथे प्रति केदारनाथ उभं केलं जात आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की याला मान्यता नाही. हिमालयात एकमेव केदारनाथ आहे, हे धर्मग्रंथात त्याची नोंद आहे. मग हा केदारनाथ तुम्ही इकडे कसा काय आणू शकता, त्याला मान्यता नाही. हे सांगत असताना त्यांनी सांगितलं त्या केदारनाथाच्या मंदिरामध्ये 228 किलो सोन्याची हेरफार झाली. काहीतरी गौड बंगाल तिथे झालं, 228 किलो सोने लंपास झालं. ते तिकडे तुम्हाला त्याच्याविषयी काही करता येत नाही. तुम्हाला इकडे आणखी काहीतरी करायचं असेल म्हणून इकडे तुम्हाला आणायचं, धर्माचा बाजार मांडायचं. धर्माच्या बाजारावर मात्र शंकराचार्य आम्ही बोलणार, आम्हाला ह्या सगळ्यावर बोलण्याचा अधिकार आहे. धर्मपीठाने आम्हाला तो अधिकार दिला गेलेला आहे. हा प्रश्न त्यांनी ज्यावेळेस पत्रकारांना केला की तुम्ही याच्यावर आवाज का उचलत नाही, तुम्ही सारे चिडीचूप का, त्यावेळेस तुम्ही पाहाल अगदी 2 ते 3 मिनिट पत्रकार चिडीचूप झाले होते, काहीच बोलत नव्हते, एकदम शांतता तिथे पसरली होती. असो, या सगळ्या गोष्टींवर आपण सर्वांनी पाहिलं आज काय घडलं. मातोश्रीवर ज्यावेळेस शंकराचार्य आले, खरंच अंगावर शहारा आला. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी विधिवत सारा त्यांची पादुका पूजन करून त्यांचा यथोचित साधू संतांचा सन्मान केला आणि ते मार्गस्थ झालेले आहेत. हा आशीर्वाद शिवसेनेसाठी खूप काही घेऊन येणार आहे. साधू संतांचा हा आशीर्वाद शिवसेनेला भविष्यामध्ये येत्या 3 महिन्यांनंतर तुम्हाला बरंच काही पाहायला मिळणार आहे. शिवसैनिकांनो, हे सारं काही फुकट जात नाही, ही पुण्यकर्म आहेत. आणि सध्याच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये एकच निर्मळ मनाचा, प्रांजळ मनाचा एकच नेता तो आम्हाला दिसतो, तो म्हणजे श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख. असो, शिवसैनिकांनो, तुम्हा सर्वांची रजा घेतोय. तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील, जर तुम्हाला काही वाटत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. मी तुम्हा सर्वांशी त्या कमेंटच्या मार्फत बोलायचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही सर्वांनी आपल्या शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करावी. तुम्हा सर्वांना मी मनापासून एक विनंती करतोय. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.